1930-31चा काळ, रत्नागिरीचं तेव्हाचं शहर साधारण डोळ्यासमोर आणा। शहराच्या मध्यभागी एक मोठा तलाव होता। त्या तलावाचे दोन भाग केले होते। एका भागातलं पाणी लोक प्यायला वापरायचे आणि दुसऱ्या भागातलं पाणी हे बाकी सगळ्या इतर गोष्टींसाठी वापरायचे। एका अशाच सकाळी लोक पाणी घ्यायला आली। काही लोक त्या तलावातनं पाणी पित होती आणि कामाला जात होती आणि अचानक 1-1.5 तासांनी असं लक्षात आलं की त्या तलावात कोणीतरी पाव टाकलाय। आता 100 वर्षापूर्वीचा तो काळ आहे, त्यामुळे कोणीतरी पाव टाकला की ते बहिष्कृत झाले असा एक समज हिंदू धर्मात होता। आणि आता लोकांची तारांबळ उडाली। काही लोक मुद्दाम कोणी त्या तलावातलं पाणी प्यायलं म्हणून बाहेर शोधायला जाऊ लागले आणि ज्यांनी खरंच पाणी प्यायलं तेही खूप दुःखी झाले। आता अनेक लोक हिंदू धर्माच्या बाहेर जाणार म्हणून घाबरायला लागली आणि तेव्हाच नशिबाने स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत होते। त्यांनी सगळ्यांना थांबवलं आणि स्पष्ट म्हणाले, पाव टाकून कोणीही हिंदू धर्मातला बाटला जात नाही। पावाची गरज ही पोटाला आहे आणि धर्म हा हृदयात असतो। हे समजल्यावर तेव्हाचा जो काही प्रसंग होणार होता तो टळला आणि कोणीही तेव्हा बाटलं म्हणून त्याच्याबद्दल हिंदू धर्मातनं बाहेर काढायचा विचार कोणी केला नाही।